भारतीय बनावटीची मोनोरेल मुंबईकरांच्या सेवेमध्ये रुजू होणार आहे। मोनोरेलमध्ये 21 अत्याधुनिक सुधारणा करण्यात आल्या आहेत। नव्या मोनोरेलच्या चाचण्या सुरू झाल्यात। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी। पाहूयात। मुंबई मोनोरेलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा देणारी एक बातमी समोर येते आहे। मुंबई मेट्रोच्या माध्यमातून पुन्हा एकदा ही संपूर्ण सुविधा आता लवकरच सुरू करण्यात येणार आणि याबाबतचं एक ट्विट महामुंबई मोनोरेलच्या माध्यमातून करण्यात आला आहे आणि ज्यामध्ये प्रामुख्याने 21 आधुनिक पद्धतीच्या स्वरूपातील एक भारतीय रेल मोनोरेल ही आता लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी रुजू होण्याची बातमी आता ही समोर आली आहे। आणि खरं पाहायला गेलं तर चेंबूर पासून ते संत गाडगे महाराज पर्यंतचा हा मोनोरेलचा प्रवास अनेक प्रवासी करत होते आणि ज्यामध्ये अनेक प्रवाशांचा हा वेळ सुद्धा वाचताना पाहायला मिळतो आणि त्यामध्ये तब्बल 17 हे मोनोरेल स्थानक होते आणि ज्यामध्ये अनेक प्रवासी हे प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळत होते। मात्र यापूर्वी जी घटना ही मोनोरेलच्या वडाळा स्थानकावरती घडली त्यानंतर एक भीतिमय वातावरण प्रवाशांमध्ये त्याचबरोबर मोनोरेल प्रशासनामध्ये झालं होतं आणि यानंतर विविध प्रकारे ही चाचपणी मोनोरेल्सच्या माध्यमातून केली जात होती। त्याचबरोबर अनेक फ्री ट्रायल्स सुद्धा या रेल्वे रुळावरती मोनोरेलच्या करण्यात आले होते। मात्र यानंतर आता अवघ्या 3 महिन्याच्या कालावधीनंतर आपण पाहतोय की आता पुन्हा मुंबई मेट्रो मोनोरेल सुविधा ही आता प्रवाशांसाठी लवकरच सेवेत येण्याचं समोर येणार आहे। आता मुंबईकरांसाठी एक दिलासा देणारी बातमी ही समोर आली आणि लवकरच येत्या काही दिवसात मुंबई मोनोरेल ही प्रवाशांसाठी सुरू होण्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।